आणि आता मराठवाडा एक्सप्रेसमध्ये मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी राहुल कुलकर्णीकडून। मॉर्निंग महाराष्ट्र, मी राहुल कुलकर्णी। मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये आणि आज सुद्धा राज्याच्या राजकारणावरती परिणाम करतील अशा राजकीय घडामोडी घडत आहेत, आजही घडणार आहेत आणि निसर्गातल्या हवामानामध्ये सुद्धा बदल जाणवत आहेत। या सगळ्यांचा आपण आज आढावा घेतोय, वेगवान आढावा घेतोय मराठवाडा एक्सप्रेसमध्ये। पहिलीच बातमी आहे निसर्गात होत असलेल्या बदलाची। पुणे वेधशाळेने सांगितलंय की मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट ही पुढचे काही दिवस कायम असणार आहे, कारण मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणमधल्या काही भागातल्या उष्णतेच्या प्रमाणामध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा, कोकण आणि विदर्भात पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे। आणि अर्थातच ही बातमी शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी असणार आहे, कारण या अवकाळी पावसासोबतच विजा चमकतील आणि विजा कोसळून काही जणांचा प्राण जाऊ शकतो। त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना वेधशाळेबरोबरच जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंटने दिल्या आहेत, त्यामुळे अर्थात काळजी घ्या। आज औरंगाबादमध्ये राजकीय घडामोड घडते, कारण शिवसेनेनं कालपासून जे शिवसंपर्क अभियान सुरू केलं होतं त्याचा आज समारोप होतोय आणि या समारोपाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित असतील। काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की देता का जाता अशी मागणी आम्ही शेतकऱ्यांसह आघाडी सरकारच्या काळात केली होती, त्यामुळे आत्ता जरी आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही सत्तेत सहभागी राहून म्हणजे सत्ता न सोडता आजही आंदोलन कायम ठेवू। तेव्हा संपूर्ण राज्याचं आज औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे राज्य सरकारविरुद्ध त्यांचा असलेला काही दिवसातला जो टोन आहे तो काय ठेवतात, कसा ठेवतात याकडे लक्ष लागलेलं असेल। बातमी उस्मानाबाद आणि लातूरकरांसाठी, कारण या दोन्ही शहरातल्या नागरिकांनी बिदरपासून सुरू झालेली लातूर मुंबई एक्सप्रेस ही पूर्ववत लातूरमधून सुरू करावी अशी मागणी करत आंदोलनं केली होती। रेल्वे मंत्रालयानं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय, कारण रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही गाडी पुन्हा एकदा लातूरवरून सुरू करावी का या संदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक आयोजित केलेली आहे। त्यामुळे जर रेल्वे मंत्रालय सकारात्मक प्रतिसाद देत असेल तर पुढची आंदोलनं करू नयेत अशी भूमिका घेत आज होत असलेला रेल्वे रोको लातूर आणि उस्मानाबादकरांनी स्थगित केला आहे। अर्थात हा निर्णय उदगीरकरांना म्हणजे लातूर जिल्ह्याचा एक भाग असलेल्या भागाला पचणारा नाहीये, त्यामुळे उदगीरकरांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागेल। लातूर मुंबई एक्सप्रेस या रेल्वे गाडीला परळीकरांनी नवीन ट्विस्ट जोडलाय, कारण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी गाडी बिदरपासून सुरू झाली होती त्याऐवजी ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथून ही गाडी सुरू करावी, म्हणजे परळीकरांना थेट मुंबईपर्यंत जाण्यासाठी गाडी मिळेल। आणखीन एक नवीन ट्विस्ट त्याच्यामध्ये आपले भाऊ अशी काही मागणी करतायत हे लक्षात येताच प्रीतम मुंडे यांनी काल रात्री एक प्रसिद्धीपत्रक जारी करून आज दिल्लीमध्ये होत असलेल्या बैठकीच्या आधीच रेल्वे मंत्री अशी गाडी परळीवरून सोडण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं जाहीर केलंय, म्हणजे बहीण भावाचा संघर्ष इथेही कायम आहे। हिंगोली शहरामध्ये आज महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगार हे आंदोलन करणार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की कंत्राटी कामगारांना सेवेमध्ये कायम करा, त्यांना पगारवाढ द्या आणि वेळोवेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार जे अधिकारी कर्मचारी काम करत नाहीयेत त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करा। जर आज झालेल्या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर हे कर्मचारी 22 तारखेपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत। एक दुर्दैवी बातमी येते औरंगाबादमधून। औरंगाबाद जवळच्या जोगेश्वरी गावामधून शुक्रवारपासून 3 शाळकरी मुलं बेपत्ता झाली होती। आपल्या मुलांचं कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं अपहरण केलं असावं अशी त्यांच्या आईने तक्रार सुद्धा दिली होती, परंतु दुर्दैवानं काल मध्यरात्रीच्या सुमाराला या गावाशेजारीच असलेल्या रांजणगाव गावातल्या तलावामध्ये या मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत। ही मुलं या तलावाजवळ कशी पोहोचली याचा आता पोलीस तपास घेत आहेत। नोटाबंदीनंतर औरंगाबाद शहरामध्ये एटीएममध्ये सुरू असलेला खडखडाट काही थांबायचं नाव घेत नाहीये। औरंगाबाद शहरातल्या 700 पैकी 400 एटीएममध्ये शुक्रवारपासून अजिबात पैसे नव्हते। खरं म्हणजे बँकांच्या अधिकाऱ्यांनी रविवारपर्यंत प्रत्येक एटीएममध्ये पैसे आम्ही जमा करू आणि त्यानंतर नागरिकांना त्रास होणार नाही
असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात काल नीटची औरंगाबादमध्ये परीक्षा होते आणि बऱ्याच जिल्ह्यातून विद्यार्थी आणि पालक तिथे आले होते. असं असताना सुद्धा या पालकांना आपल्या पाल्यासाठी किंवा जाण्या येण्यासाठी पैसे सुद्धा या एटीएम मधून काढता आले नाहीत. जवळपास 400 एटीएम्स पूर्णपणे ड्राय आहेत. त्यामुळे आज काय होतं, कारण आज वर्किंग डे आहे, त्याकडे औरंगाबादकरांचं लक्ष लागलंय आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये जवळपास हेच चित्र आहे.